मंडळी, तुमच्या घरातही असे घडते का? तुम्ही 25, 30 किंवा 35 वर्षाचे झाला आहात, स्वतःचे निर्णय घेता, नोकरी करता, व्यवसाय करता, पण तरीही आई पप्पा सतत तुमची काळजी करत असतात. जेवलास का? घरी पोहोचलास का? इतका उशीर का झाला? तब्येत बरी आहे ना? भविष्यात काय करणार आहेस? आणि कधीकधी मनात प्रश्न येतो की आई पप्पा, तुम्ही माझे इतकं टेन्शन का घेता? आज आपण यामागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत. कारण पालकांची काळजी ही फक्त सवय नसते, ती त्यांच्या मनाशी, भावनांशी आणि आयुष्यभराच्या अनुभवांशी जोडलेली असते. मानसशास्त्र सांगते की पालकांच्या मेंदूमध्ये आपल्या मुलांबद्दल एक कायमस्वरूपी भावनिक नातं तयार झालेलं असतं. तुम्ही कितीही मोठे झालात, लग्न झालं, स्वतःची मुलं झाली, तरी त्यांच्या डोळ्यांसमोर तुम्ही तेच लहान बाळ असता. आईला अजूनही आठवत असतं, तुम्ही पहिल्यांदा चालतात, पहिल्यांदा शाळेत गेलात, पहिल्यांदा आजारी पडलात. या आठवणी मेंदूत इतक्या खोलवर कोरलेल्या असतात की त्यांच्यासाठी तुमची काळजी करणं थांबवणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणून जेव्हा ते तुम्हाला सतत सूचना देतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण नसतं, तर जपण्याची भावना असते. मानसशास्त्रानुसार पालक आणि मुलांमधील नातं हे जगातील सर्वात खोल भावनिक नात्यांपैकी एक मानलं जातं. जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, तेव्हा पालकांच्या मनात त्याच्याशी एक अतूट भावनिक बंध तयार होतो. त्या दिवसापासून त्याचं आयुष्य, त्यांचे विचार आणि त्यांची स्वप्न मोठ्या प्रमाणावर त्या मुलाभोवती फिरू लागतात. म्हणूनच मूल 5 वर्षाचं असो, 25 वर्षाचं असो किंवा 50 वर्षाचं असो, पालकांच्या मनात त्याची प्रतिमा कायमच जपण्यासारख्या व्यक्तीची राहते. आईला अजूनही तुमच्या बालपणातील घटना आठवतात. पहिलं पाऊल, पहिला आजार, पहिला शाळेचा दिवस. त्यामुळे जेव्हा ती तुम्हाला सावध राहा किंवा वेळेवर जेव असं सांगते, तेव्हा ती तुमच्या वयाकडे पाहत नाही, तर तिच्या मनातील त्या लहान मुलाकडे पाहत असते. त्यामुळे त्यांची काळजी ही तुमच्या क्षमतेवर शंका नसून त्यांच्या मनातील कायम जिवंत असलेल्या पालकत्वाची अभिव्यक्ती असते. प्रत्येक व्यक्ती प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक मिठी मारून प्रेम दाखवतात, काही भेटवस्तू देऊन, काही शब्दात. पण अनेक भारतीय पालक प्रेम व्यक्त करताना ते काळजी घेऊन. ते कधी म्हणणार नाहीत की बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण ते विचारतील, जेवलास का? औषध घेतलंस का? सुरक्षित आहेस ना? मानसशास्त्रानुसार ही त्यांची भावनिक भाषा असते. म्हणून कधीकधी जे आपल्याला टेन्शन वाटतं, ते खरं तर प्रेमाचं रूप असतं. प्रत्येक व्यक्ती प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक गोड शब्द बोलून प्रेम व्यक्त करतात, काही भेटवस्तू देऊन, तर काही वेळ देऊन. पण भारतीय कुटुंबामध्ये विशेषतः आईवडिलांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा म्हणजे काळजी घेणे. अनेक पालक कदाचित मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे शब्दात कधीच बोलणार नाहीत, पण त्यांची प्रत्येक कृती हेच सांगत असते. तुम्ही उशिरा घरी आलात की त्यांची झोप उडते, तुम्ही आजारी पडलात की त्यांची भूक कमी होते, आणि तुम्ही आनंदी असलात की त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसतं. मानसशास्त्र सांगतं की ज्या व्यक्तींना भावना उघडपणे व्यक्त करणं अवघड वाटतं, त्या व्यक्ती कृतीतून प्रेम दाखवतात. त्यामुळे जेवलास का? औषध घेतलंस का? किंवा घरी कधी येणार? हे प्रश्न अनेकदा नियंत्रणाचे नसतात, तर प्रेमाचे संकेत असतात. ही गोष्ट समजली की पालकांची काळजी त्रासदायक न वाटता हळवी वाटू लागते. आजची पिढी आणि आपल्या पालकांची पिढी यात खूप फरक आहे. आपल्या पालकांनी अनेक अडचणी पाहिलेल्या असतात. आर्थिक समस्या, नोकरीची असुरक्षितता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव. या अनुभवांमुळे त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो. आयुष्यात काहीही घडू शकतं, म्हणून ते प्रत्येक शक्य धोक्याचा आधीच विचार करतात. तुम्हाला ते जास्त काळजी वाटू शकते, पण त्यांच्या दृष्टीने ते संरक्षण असतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष त्यांना जास्त काळजी करायला शिकवतात. आपल्या पालकांनी ज्या काळात आयुष्य जगलं, तो काळ आजच्या तुलनेत खूप वेगळा होता. आर्थिक अस्थिरता, मर्यादित संधी, नोकरीची असुरक्षितता, सामाजिक दबाव आणि अनेक प्रकारच्या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. या अनुभवांनी त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की बसलेली असते, आयुष्यात काहीही अचानक घडू शकतं. म्हणूनच ते नेहमी पुढे काय होईल याचा विचार करत असतात. मानसशास्त्रानुसार भूतकाळातील कठीण अनुभव व्यक्तीला अधिक सावध बनवतात. पालकांनी जर त्यांच्या आयुष्यात अपयश, आर्थिक संकट पाहिले असतील, तर ते आपल्या मुलांना अशा गोष्टींपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते कधीकधी जास्त सूचना देतात, जास्त प्रश्न विचारतात किंवा सतत सल्ले देतात.
त्यामागे तुमच्या निर्णयावर अविश्वास नसतो, तर स्वतःच्या अनुभवामधून आलेली भीती आणि संरक्षणाची भावना असते. संशोधन सांगते की पालकांना स्वतःच्या दुःखापेक्षा मुलांच्या दुःखाची जास्त भीती वाटते, कारण जेव्हा मूल त्रासात असतं तेव्हा पालक स्वतःला जबाबदार समजू लागतात. मी काही कमी केलं का? मी योग्य मार्गदर्शन दिलं नाही का? असे विचार त्यांना सतावतात. त्यामुळे ते तुमच्या प्रत्येक निर्णयाबद्दल सतर्क असतात. त्यांना तुमच्यावर विश्वास नसतो असं नाही, तर तुमच्या वेदना पाहण्याची त्यांची क्षमता कमी असते. पालकांसाठी मुलाचं दुःख पाहणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट असू शकते. संशोधनातही आढळून आलं आहे की अनेक पालक स्वतःच्या समस्यांपेक्षा मुलांच्या समस्यांमुळे अधिक भावनिक त्रास अनुभवतात, कारण मुलाच्या वेदनेशी ते स्वतःला जोडून घेतात. तुम्ही एखाद्या अपयशामुळे खचला असाल, नोकरी गेली असेल किंवा नातेसंबंधात समस्या आली असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या इतकाच त्यांच्या मनावरही होतो. अनेक पालक स्वतःलाच दोष देऊ लागतात. मी योग्य मार्गदर्शन दिलं नाही, किंवा मी अजून काही करू शकलो असतो का? म्हणूनच ते तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाबद्दल चिंतित असतात. त्यांना भीती असते की एखादी चुकीची पायरी तुम्हाला दुःख देईल. त्यामुळे त्यांची काळजी ही अनेकदा तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसून तुमच्या वेदनांपासून तुम्हाला वाचवण्याचा एक भावनिक प्रयत्न असतो. मुलं मोठी होतात, शिक्षणासाठी बाहेर जातात, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जातात, लग्न होऊन वेगळे राहतात आणि अचानक पालकांचं घर रिकामं होतं. मानसशास्त्रात याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणतात. अशावेळी पालकांना एकटेपणा जाणवू लागतो. मुलांशी सतत संपर्क ठेवणं, फोन करणं, मेसेज करणं ही त्यांच्या भावनिक गरजेची अभिव्यक्ती असू शकते. त्यांना फक्त तुमची माहिती हवी असते, कारण त्यामुळे त्यांना जवळ असल्यासारखं वाटतं. जेव्हा मुलं मोठी होतात आणि शिक्षण, नोकरी किंवा लग्नामुळे घरापासून दूर जातात, तेव्हा अनेक पालकांना एक नवीन भावनिक टप्पा अनुभवावा लागतो. मानसशास्त्रात याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं म्हटलं जातं. अनेक वर्ष ज्यांचं आयुष्य मुलांच्या गरजा, अभ्यास, खाणं, पिणं आणि भविष्याभोवती फिरत होतं, अचानक त्यांना घरात एक रिकामेपणा जाणवू लागतो. दिवसात अनेक वेळा मुलांची आठवण येते, त्यामुळे ते वारंवार फोन करतात, मेसेज पाठवतात आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याबद्दल विचारपूस करतात. मुलांना हे कधीकधी अति वाटू शकतं, पण त्यामागे एकटेपणाची भावना असते. त्यांना फक्त खात्री हवी असते की तुम्ही ठीक आहात आणि अजूनही त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहात. त्यामुळे त्यांचा संपर्क ठेवण्याचा प्रयत्न हा प्रेम आणि भावनिक जोडणी टिकवून ठेवण्याचा मार्ग असतो. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं आई पप्पा माझ्यावर नियंत्रण ठेवत आहेत, पण अनेकदा वास्तव वेगळं असतं. त्यांच्या मनात प्रश्न असतो, माझं मूल सुरक्षित आहे ना? मानसशास्त्र सांगतं की भीतीमुळे माणूस जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो त्यांच्याबद्दल ही भावना जास्त असते. त्यामुळे त्यांचं वर्तन नियंत्रणासारखं वाटलं तरी त्यामागे असुरक्षितता दडलेली असते. अनेक मुलांना असं वाटतं की आईवडील त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतात किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. पण मानसशास्त्र सांगतं की अनेकदा हे वर्तन नियंत्रणापेक्षा भीतीमधून येतं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल खूप चिंतित असते, तेव्हा ती परिस्थितीवर जास्त लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करते. पालकांच्या बाबतीतही हेच घडतं. तुम्ही कुठे आहात, कोणासोबत आहात, किती वाजता घरी याल याबद्दल त्यांना माहिती हवी असते, कारण त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. त्यांच्या मनात अनेक शक्यता निर्माण होत असतात आणि त्यांना तुमचं रक्षण करायचं असतं. त्यामुळे कधीकधी ते जास्त प्रश्न विचारतात. हे समजून घेतलं तर त्यांच्या वागण्यामागील भीती आणि प्रेम लक्षात येतं. मात्र याबरोबरच पालकांनीही मुलांवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून नात्यात संतुलन राहील. वय वाढल्यावर अनेक पालक अधिक भावनिक होतात, कारण त्यांना जाणवतं की वेळ वेगाने जात आहे, शरीर बदलत आहे, जबाबदाऱ्या बदलत आहेत. यामुळे भविष्यासंबंधी चिंता वाढते. त्यांना सतत वाटत राहतं, माझ्या मुलाचं पुढे काय होईल. ही चिंता त्यांच्या प्रेमाचा एक भाग असते. वय वाढत गेलं की व्यक्तीच्या विचारसरणीत बदल होतात. पालकांना स्वतःच्या वाढत्या वयाची जाणीव होऊ लागते. त्यांना आरोग्य, भविष्य आणि कुटुंबाबद्दल अधिक विचार येऊ लागतात. अशा वेळी त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, माझ्या मुलाचं पुढे काय? कारण त्यांना माहिती असतं की ते कायम मुलांसोबत राहणार नाहीत. त्यामुळे मुलांचं करिअर, आर्थिक स्थैर्य, नाती आणि आरोग्य याबद्दल त्यांची चिंता वाढते. मानसशास्त्रानुसार वयानुसार भविष्यासंबंधी विचार अधिक तीव्र होतात. त्यामुळे काही पालक
आधीपेक्षा जास्त काळजी करणारे दिसतात. ते वारंवार सल्ले देतात, भविष्यासाठी योजना करण्यास सांगतात आणि सुरक्षित निर्णय घेण्यावर भर देतात. त्यांच्या या वर्तनामागे भीती असते की त्यांच्या अनुपस्थितीत मुलांनी सक्षम आणि सुरक्षित आयुष्य जगावं. आजकाल रोज बातम्यांमध्ये अपघात, फसवणूक, गुन्हेगारी यांच्या बातम्या दिसतात. याचा परिणाम पालकांच्या मनावरही होतो. ते जितक्या जास्त नकारात्मक गोष्टी पाहतात तितकी त्यांची चिंता वाढते. म्हणून ते वारंवार विचारतात, कुठे आहेस, कधी घरी येणार? कारण त्यांच्या मनात संभाव्य धोके सतत फिरत असतात. आजच्या काळात माहितीचा भडीमार होत आहे. TV, सोशल मीडिया, यूट्यूब आणि न्यूज पोर्टल्सवर सतत गुन्हेगारी, फसवणूक, अपघात आणि संकटांच्या बातम्या दिसत असतात. या नकारात्मक बातम्यांचा परिणाम पालकांच्या मनावर खोलवर होतो. मानसशास्त्रात याला अवेलेबिलिटी बायस असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी घटना वारंवार ऐकली की ती प्रत्यक्षात जितकी दुर्मिळ आहे त्यापेक्षा जास्त सामान्य वाटू लागते. त्यामुळे पालकांना सतत धोके जवळ असल्यासारखे वाटतात. तुम्ही प्रवासाला गेला असाल किंवा उशिरा घरी येत असाल तर त्यांची चिंता वाढते. ते सतत फोन करतात किंवा मेसेज पाठवतात. त्यांच्या दृष्टीने ते फक्त खात्री करून घेत असतात की तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळे आधुनिक माहितीच्या युगात पालकांची काळजी अनेकदा वाढलेली दिसते. जर तुमचे पालक खूप काळजी करत असतील तर त्यांच्यावर रागावण्यापेक्षा त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यांच्या फोनला उत्तर द्या, वेळेवर माहिती द्या, महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा. त्यांना आश्वस्त करा की तुम्ही सक्षम आहात. जेव्हा पालकांना सुरक्षिततेची खात्री वाटते तेव्हा त्यांची चिंता हळूहळू कमी होते. पालकांच्या सततच्या काळजीमुळे अनेकदा मुलं चिडतात किंवा त्रासून जातात. पण जर आपण त्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहिली तर त्यामागील प्रेम समजायला लागतं. मुलांनी हे लक्षात ठेवायला हवं की पालकांचा उद्देश त्रास देण्याचा नसतो. त्यांना फक्त तुमच्या सुरक्षिततेची खात्री हवी असते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, फोन उचलणं, वेळेवर मेसेज करणे, आपल्या योजना सांगणे यामुळे त्यांची चिंता खूप कमी होऊ शकते. संवाद हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. जर तुम्हाला त्यांची काळजी अति वाटत असेल तर रागावण्याऐवजी शांतपणे त्यांच्याशी बोला. त्यांना तुमच्या जबाबदारीची आणि निर्णय क्षमतेची जाणीव करून द्या. जेव्हा पालकांना वाटतं की त्यांचं मूल समजूतदार आहे तेव्हा त्यांची काळजी हळूहळू कमी होऊ लागते आणि नातं अधिक मजबूत होतं. जर तुम्ही पालक असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांवर प्रेम करा पण त्यांना उडण्यासाठी मोकळं आकाशही द्या. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर शंका घेऊ नका, कारण आत्मविश्वास तेव्हाच वाढतो जेव्हा चुका करण्याची आणि शिकण्याची संधी मिळते. काळजी आवश्यक आहे, पण अति काळजी नात्यात तणाव निर्माण करू शकते. विश्वास आणि संवाद हेच सर्वात मजबूत नात्याचे आधारस्तंभ आहेत. मुलांवर प्रेम करणं आणि त्यांची काळजी घेणं हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर मुलांना स्वतंत्र होण्याची संधी देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मानसशास्त्र सांगतं की व्यक्तीचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता तेव्हाच विकसित होते जेव्हा त्याला स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक मिळते. जर पालक प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत राहिले तर मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होऊ शकतो. म्हणून काळजी आणि विश्वास यांच्यात संतुलन आवश्यक आहे. मुलांना चुका करू द्या, कारण अनेकदा सर्वात मोठे धडे अनुभवातून मिळतात. त्यांच्यावर लक्ष ठेवा, पण त्यांच्या प्रत्येक पावलावर नियंत्रण ठेवू नका. जेव्हा पालक प्रेमासोबत विश्वासही दाखवतात तेव्हा मुलं अधिक जबाबदार बनतात आणि नात्यात परस्पर आदर निर्माण होतो. हेच दीर्घकाळ टिकणाऱ्या निरोगी आणि आनंदी नात्याचं रहस्य आहे. तर मंडळी, आई पप्पा तुमचं इतकं टेन्शन घेतात कारण त्यांना तुमच्यावर विश्वास नाही म्हणून नाही, तर कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, तुमच्यासाठी संघर्ष केला आहे आणि त्यांचं प्रेम काळासोबत कमी न होता आणखी खोल होत गेलं आहे. मानसशास्त्र सांगतं की पालकांची काळजी ही त्यांच्या प्रेमाची, भीतीची, जबाबदारीची आणि भावनिक जोडणीची एकत्रित अभिव्यक्ती असते. म्हणून पुढच्या वेळी आई किंवा पप्पा फोन करून विचारतील, बाळा जेवलास का, तेव्हा त्रास न मानता हसून उत्तर द्या, कारण कदाचित त्या एका प्रश्नामध्ये त्यांचं संपूर्ण प्रेम दडलेलं असेल. तर मंडळी, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन एक मानसशास्त्रीय विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.